नवरात्री देवीच्या 9 रूपांचं पूजन. प्रत्येक रूपामध्ये एक वेगळं कर्तृत्व, एक वेगळं सामर्थ्य आपल्याला दिसतं. आणि याच देवीचं प्रतीक म्हणजे स्त्री, जिच्या कर्तृत्वाने समाजात अनेक बदल घडवले. आजपासून आपण अशाच काही स्त्रियांच्या रोमांचक कथा जाणून घेणार आहोत, ज्यांनी फक्त समाजालाच नवीन एक दिशा नाही दाखवली, तर आपल्या वस्त्रांमधून स्त्री शक्तीची प्रतीकं उभी केली. वेलकम टू काठपदर सिरीज. हे 9 दिवस केवळ देवीच्या पूजनाचे नाहीत, तर देवीच्या सामर्थ्याचा उत्सव आहेत. या साड्या फक्त कपडे नसून त्या वस्त्रांमधून विणलेली स्त्री शक्तीची गोष्ट आहे. राणी लक्ष्मीबाई, जिनं साडी नेसून रणांगणात युद्ध केलं. अहिल्याबाई होळकर, ज्यांनी वस्त्रकलेला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. अशा अनेक देवीस्वरूप स्त्रिया होत्या, ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं साडीला एका शक्तिशाली प्रतीकात परिवर्तित केलं. चला तर मग या नवरात्रीत साडीचा सन्मान करूयात आणि जाणून घेऊयात अशा स्त्रियांबद्दल, ज्यांनी आपल्या साडीच्या धाग्यातून एक नवीन इतिहास विणला. पहिली स्त्री कोण आहे हे जाणून घेण्यासाठी फॉलो करत रहा काठपदर सिरीज.